हाय, हॅलो गाईज. आजचा हा माझा पहिला ब्लॉग आहे. तर आम्ही आज शेताला चाललो आहे. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की चालत जात आहात का? तर हो गाईज, आज माझे मिस्टर गावी गेल्यामुळे आम्हाला चालत जावं लागत आहे. तर चालत जायला तर खूप कंटाळा येतो, पण काय करणार, दुसरा पर्याय नाही. तर रस्त्याने जात असताना आमच्या इकडे ना कोणतं दुकान दिसते ना कोणतं मॉल वगैरे दिसते. तर आमच्या इकडे तर फक्त शेतीच आहे. जिकडे पाहाल तिकडे फक्त शेतीच दिसणार. पण गाईज, फक्त शेतीच नाही तर शेतीमध्ये आमच्या इकडे खूप जास्त प्रमाणात द्राक्ष बागायती आहेत. आणि आमच्या इकडे द्राक्ष बागायतीमध्येच लोक जास्तीत जास्त उत्पादन देखील घेतात. तर गाईज, तुम्हाला फक्त एक सांगायचं तर ही आमच्या मुलगीची अंगणवाडी आहे. आणि खरं आहे ना गाईज, की लहानपणीची आठवण ही एक आपली शाळाच असते ना. खेळण्याचं बागडण्याचं वय म्हणजे ते फक्त बालपण असतं. हो ना गाईज. तर ही फक्त अंगणवाडी म्हणूनच प्रसिद्ध नाहीये, तर इथे अंगणवाडीचा गणपतीचा उत्सव तसेच नवरात्रीचा उत्सव आणि असे बरेच उत्सव साजरे केले जातात. तर तुम्हाला इथे वडाचं झाड दिसतच असेल ना. तर या झाडाला वटपौर्णिमेला स्त्रिया येऊन झाडाची पूजा करतात. त्यामुळे ही एक अंगणवाडीच नाही तर इथे सगळे सण सुद्धा साजरे केले जातात. चालून चालून खूप कंटाळा आला आहे. पण अजून काही शेत येत नाही. बघा, ऊन तर भरपूर आहे, पण अंगातील थंडी तर काही जातच नाही बघा. त्यामुळे स्वेटर घालूनच बाहेर पडावं लागतं ना. तर बाहेर पडायचं म्हटलं की घरातील सर्व कामं आवरून शेताला जावं लागतं. कारण शेताला जाऊन आलं की घरातील कामं होतच नाहीत ना. त्यामुळे म्हटलं की आज ब्लॉग बनवायचाच आहे. तर आपल्या दिवसाची सुरुवात सुद्धा तुम्हाला सांगावी वाटली. तर आमच्या इकडचं वातावरण तर खूप छानच आहे बघा. तर आमच्या सांगली जिल्ह्यात भाजीपाल्याला सुद्धा जास्त महत्त्व दिलं जातं. तर तुम्ही म्हणत असाल की द्राक्षाची सुरुवात कशी होते, तर बघा गाईज, अशा प्रकारे झाडे काठीला बांधून घ्यावी लागतात. आणि त्यात एवढ्याशा झाडांपासून सर्व प्रकारची काळजी घ्यावी लागते. तर बघून घ्या गाईज, किती चांगल्या प्रकारे द्राक्ष बागेचा मंडप उभा केला आहे या शेतकरी राजाने. त्या एवढ्याशा झाडांची काळजी आपल्या मुलांसारखी घ्यावी लागते. तर बघू बघू शकता गाईज, की त्या झाडांची ते काळजी घेतातच, पण त्याबरोबर ते तितकीच स्वच्छही ठेवावं लागतात. तर ही बघा, किती मोठी होतात ही झाडं. मोठी होतात ती फक्त औषध आणि त्यांच्या वरतीच अवलंबून असतात. आणि त्यांचे दिवस जसे भरतात तसतसं ते आपल्याला फळं देतं. त्या फळाचं नाव म्हणजे द्राक्ष. हे बघा हे बघा, आम्ही जात असताना आम्हाला हे छान असं चिक्कूचं झाड दिसलं. याला तर चिक्कू खूप जास्त प्रमाणात लागलेली आहेत. चिक्कू बघून तर ते झाड सोडून पुढे जायला नको वाटत होतं. पण काय करणार, पुढे जाऊन शेतातली कामं सुद्धा करायची होती. हा बघा गाईज, आमचा समर्थ. आम्ही कुठे जाईल तिथं आमच्या पाठीमागे पाठीमागे येत असतो आणि आम्हाला सोडून कुठेही जात नाही. आम्ही कुठे तर हरवीन असं त्याला वाटतं, म्हणून आमची पाठलाग करत असतो. हा आमचा बॉडीगार्डच आहे, म्हणून आम्हाला भीती वाटत नाही आणि आम्ही त्याला सोडून कुठेही जात नाही. तर ही बघा पेरूची बाग. ही झाडं तर लहान आहेत, पण पेरू मात्र खूप मोठ्या प्रमाणात लागतात. जसं म्हणतात ना, की मूर्ती लहान पण कीर्ती महान, तसं असंच झालं आहे. या झाडांचं तर हे पेरू लाल आहेत, पण याची चव देखील खूप गोड आहे. या पेरूची एक्सपर्ट क्वालिटी बनते. तर फायनली बघा गाईज, आम्ही आमच्या बागेत येऊन पोचलो. तर बघू शकता गाईज, आपली बाग कशी आहे. तर आम्ही पावटा देखील लावला आहे आणि त्याला छान अशी फुलं देखील आली आहेत. तर हा बघा आमचा पाणी साठवण्याचा टँक. शेवाळे तर खूप झाले आहेत. तर मासे कोणाकडे मिळत असतील तर कमेंटमध्ये नंबर सेंड करा. आम्हाला हवे आहेत. तर बघा, आम्ही शेताच्या साईडला जनावरांचा चारा देखील लावला आहे. तर हे खूप उंच गेलं आहे ना, त्यामुळे ते खाली झुकले आहेत. त्यामुळे शेतात जाताना येत नाही. तर गाईज, आपली बाग बघू शकता तुम्ही आता. तर तुम्हाला आता फळं दिसणार नाहीत. तर फक्त फक्त झाडे आणि त्यांचा पाला म्हणजे आहेत फळं, पण ते अजून खूप लहान आहेत ना. त्यामुळे मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आपली द्राक्षे तुम्हाला दाखवणार.
तर गाईज आत्ता तुम्ही बघू शकता हे असं द्राक्षेचं फळ असतं. एवढी लहान असतात ना की ही त्यांची काळजी खूप घ्यावी लागते. सर्व शेतकऱ्यांना कारण आत्ता काळजी घेतली तरच ते पीक आपलं असतं आणि ते पीक जर चांगल्या क्वालिटीचं जर झालं तरच तो माल विक्री होतो आणि जास्त भावसुद्धा मिळतो. पण कसं आहे ना की माल हा एक नंबर क्वालिटीचा तर बनवतोच. दिवसाची रात्र आणि रात्रीचे दिवस करतो, पण त्या शेतकऱ्याच्या मालाला लोक भाव देत नाहीत. शेतकरी राजा पीक पिकवतो म्हणूनच आज आपल्याला काही कमी पडत नाही. म्हणून सर्व शेतकऱ्याला वाटत असतं की माझा माल हा जास्त रेटने जावो, कारण त्या शेतकऱ्याची सगळी स्वप्ने त्याच्या रानातल्या पिकावरतीच अवलंबून असतात. आज जर शेतकरी शेतात राबायचं बंद केलं तर पूर्ण जग उपाशी राहील. पण त्या शेतकरी राजाची कोणाला कदरच नाही. शेतकरी राजा हा स्वतः उपाशी राहून दुसऱ्यांसाठी कष्ट करतो. म्हणूनच शेतकरी हा जगाचा अन्नदाता आहे असेही म्हणतात आणि म्हणूनच या शेतकरी राजाला जगाचा पोशिंदा असे म्हटले जाते. म्हणूनच जगातील सर्व शेतकऱ्यांना सलाम ठोकला पाहिजे. तर माझी मुलगी खूप थकून गेली होती कारण तिला चालत यायला नको झालं होतं ना. तिला आज सुट्टी होती म्हणून तिला घेऊन आले, पण तिला माझ्याबरोबर चालत यायचं नव्हतं. तिच्या पप्पांच्या सोबत गाडीवरून यायचं होतं. पण काय करणार? म्हणते की आज पप्पाच नाहीयेत घरी. तिच्यासोबत बोलत बोलत औषध तयार केलं आणि औषध मारायला सुरुवात केली. आम्ही तर पाईपनेच औषध मारतो. आता तुम्ही म्हणत असाल की औषध तू मारतेस का? तर हो, माझे अहो आज घरी नव्हते ना, त्यामुळे मी मारले औषध आणि यात काही मोठं तेव्हा आपला एक संसार आहे, त्यामुळे आपण नवऱ्याला साथ दिली तर त्यांना सुद्धा चांगलं वाटतं ना आणि नवऱ्याच्या वाईट काळात बायकोने साथ ही दिलीच पाहिजे ना. तर झालं आता औषध. अरे देवा, फायनली औषध तर झालं आता. पण औषध मारून होईपर्यंत खूप थकवा येतो. पण आता निवांत बसायचं म्हटलं तर ऊन पण जास्त झालेलं आहे. घरी पण पोहोचायचं आहे. पण कधी पोहोचणार? बसले तर लवकर जाऊ शकणार नाही. आता थोडं बागेत फिरून माल वगैरे पाहिला. पण बागेला पाणी सोडायचे होते, पण काय करणार? लाईट तर नव्हतीच. त्या बागेला पाणी दिल्याशिवाय ते काम कसे करणार? जसे की आपल्याला जेवल्यानंतर पाणी लागतं, बरोबर ना? तर ही आपली द्राक्ष बाग औषध पाण्यांवरतीच अवलंबून असतात ना. लोक तर म्हणतात की जास्त प्रमाणात या द्राक्षांना औषधं सोडलेली असतात, तर त्यामुळे काहीतरी आजार निर्माण होईल असे म्हणतात. पण तंत्रज्ञान खूप पुढे गेले आहे की कोणत्याही फळभाज्यांना औषधे मारल्याशिवाय ती मोठीही होऊ शकत नाहीत आणि निरोगीही राहू शकत नाहीत. द्राक्ष ही सर्व आजारावरती औषध म्हणूनही उपयोगले जाते. द्राक्षांपासून बेदाणेही तयार होतात आणि ते मुलांच्या तब्येतीसाठी खूप गुणकारी आहे. ते आवडीने खातात. मी शेतामध्ये सहज झाले होते ना, त्यामुळे माझ्या मुलगीने माझे रील्स सुद्धा काढले. तर शेतामधले व्हिडिओज सुद्धा तुम्हाला इन्स्टामध्ये बघायला भेटतील. चला तर आता गाईज खूप ऊन झालं आहे आणि आम्हाला तेवढाच रस्ता क्रॉस करून घरी पण पोहोचायचं आहे. चालत चालत जाईपर्यंत वेळ लागतो. ओके गाईज, माझ्या इंस्टा, फेसबुक तसेच यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा. अगोदरची माझी ID काही कारणास्तव ब्लॉक झाली आहे. तर गाईज प्लीज सपोर्ट करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसेच इंस्टा, फेसबुकला सुद्धा फॉलो करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.